पोलीस आल्यावर देईल मी. पोलीस आल्यावरच आम्ही देऊ. नमस्कार. एक घटना घडली आणि ती घटना जशास तशी तुमच्यासमोर मांडावी यासाठी मी मुद्दामहून आलो आहे. महिलांवरील मुलींवरील अत्याचार महाराष्ट्रामध्ये काय देशभरामध्ये वाढत आहेत आणि या अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींच्या विषयी आपण सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडं काहीही करू शकत नाही हे वास्तव आहे. हा व्हिडिओ करताना मला काही लोकांच्या लगेच मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभारही मानायचे आहेत, त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही खरंच खूप चांगलं काम केलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबादच्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनीही उत्तम काम करत तात्काळ दखल घेतलेली आहे. त्यांचेही आभार. ज्यांनी ज्यांनी या प्रकरणामध्ये मदत केली आहे त्यांचेही आभार. घटना जशास तशी मी तुम्हाला सांगणार आहे. यात फक्त मुलींची नावं मुलांची नावं घ्यायचं टाळणार आहे. हेतू कुणालाही बदनाम करणे अथवा कुणाला तरी मुद्दाम समोर आणणे असा नाही आहे, पण या सगळ्यामध्ये व्यवस्थेपेक्षा समाज किती तटस्थ असतो, किती बाजूला पडलेला असतो हे सांगण्याचं आहे. संध्याकाळी नेहमीपेक्षा लवकर मी घरी निघालेलो होतो. गाडी घेऊन पुढे गेल्यावर शिवाजीनगरजवळ थोडीशी गर्दी दिसली. एका किराणा दुकानासमोर ती गर्दी होती. गर्दी कसली म्हणून गाडीतूनच बघत होतो. खूप लोक जमलेली होती. लोक बघत होती. दुकानात दोन मुली, एक महिला आणि एक पुरुष बाहेर कुणाशी तरी बोलत होते आणि बाहेरचा व्यक्ती अदवा बोलत होता. त्याच्या देहबोलीवरून ते जाणवत होतं. काहीतरी वाद आहे म्हणून गाडी थोडीशी बाजूला घेतली. खरं तर त्या रस्त्यावर गाडी बाजूला घेऊन उभी करणंच मुळात चूक आहे, कारण तिथे ट्रॅफिक जाम लगेच होतो, कारण लगेच पुढे रेल्वे क्रॉसिंग आहे. पण तरीही आपल्या नेहमीच्या ओळखीच्या दुकानदाराच्या दुकानासमोर गाडी उभा केली. काय बघायला गेलो. एक 2-4 मिनटं ती घटना लांब थांबून बघत होतो. 2 तरुण पोरं अक्षरशः त्या महिलेला शिवीगाळ करत होती. त्या मुलींना शिवीगाळ करत होती. त्या मुली बेदरलेल्या अवस्थेत होत्या. त्यांचा बाप त्यांच्या शिवीगाळीला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता आणि 2 पोरं टार्गेट वाटावी अशी, पोर 14 वयाची, फार अजून संज्ञान होती की नाही ते पण माहीत नाही, ती पोरं शिवीगाळ करत होती. अक्षरशः अंगावर तुटून पडत होते. त्या 2 पोरीपैकी एकीच्या शारीरिक व्यंगावर सतत भाष्य करत होती आणि दुकानाच्या बाहेर 100 लोक हे सगळं बघत होते. प्रकरण नीटसं लक्षात येत नव्हतं. किराणा दुकानातल्या सामानावरून काहीतरी वाद असावेत असं वाटलं, म्हणून थोडंसं आत जाऊन बघूया, क्युरियोसिटी असते पत्रकारांना, हे बघावं वाटतं काय चाललं आहे, याच्याकडे लक्ष द्यावं वाटतं, म्हणून थोडंसं आत गेलो आणि मग लक्षात यायला लागलं की हे प्रकरण किराणा दुकानातल्या सामानाचं भांडण नाही आहे, हे प्रकरण वेगळंच काहीतरी आहे. घटना अशी होती की 2 मुली ज्या आपल्या आईवडिलांना किराणा दुकानात मदत करायच्या आणि बाकीच्या आपलं शिक्षण पण घ्यायच्या, त्या नेहमीच्या कामासाठी जराशा बाहेर गेल्या होत्या. बाहेर म्हणजे गारखेडा परिसरामध्ये जानकी हॉटेलला लागून एक पेट्रोल पंप आहे, त्या पंपावर गेल्या होत्या. तिथून परतताना प्रचंड वेगाने येणाऱ्या 2 पोरांनी त्यांच्यावर कमेंट पास केली. त्यांनी रागराग बघितल्यावर पोरांचाही इगो हर्ट झाला. त्यांनी ही गाडी थांबवली आणि परत एकदा कमेंट पास करत अश्लील स्वरूपाची विधानं करत त्या पोरींची छेड काढायला सुरुवात केली. दोन्ही पोरी वयानं कमी असल्या तरी धाडसी होत्या. या धाडसी पोरांनी त्या पोराच्या गाडीची चावी काढून घेतली, आपल्या गाडीवर बसल्या आणि लगेच निघाल्या. आता गाडीची चावी काढून घेतल्यामुळं पोरांना तेवढ्या वेगात मागे येता आलं नाही आणि पोरींकडं गाडी असल्यामुळं त्या आपली गाडी घेऊन आपल्या दुकानापर्यंत पोचल्या. आता या पोरी कुठल्या आहेत त्या पोरांना ठाऊक होतं आणि पोरं कोण आहेत ते त्या पोरींनाही ठाऊक होतं, कारण ते घराच्या मागच्या बाजूलाच राहत होते. पोरांनी येऊन दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली. भांडण विकोपाला चाललं होतं. पोरींची मागणी होती, तू आमची छेड काढली आहे, तू आम्हाला वाकडं बोलला आहेस, तू आमच्या शारीरिक व्यंगावर बोलला आहेस, आता तू आमची क्षमा माग, चावी देऊन टाकू. चावी पोलीस आल्यावर देईल मी. पोलीस आल्यावर देईल मी. पोलीस आल्यावरच चाबी दो. अरे तुम कुछ भी करो, हमारे वीडियो बनाते हम नहीं देंगे, हम वायलेंस बदलेंगे. पोरांना क्षमा मागणं कमीपणाचं वाटत होतं. विशेष करून जातीचा उल्लेख करत तुमची क्षमा मागायची का असं ती पोरं म्हणत होती. पोरं कोणत्या जातीची आहेत
ते माहीत नाही. त्यांची जात शोधण्याचा आम्ही प्रयत्न देखील केला नाही, पण पोरींच्या आडनावावरून त्यांच्या जातीची कल्पना येत होती. या जातीची आम्ही माफी मागणार नाही असा पोरांचा अट्टहास होता. बघ्याची गर्दी हे सगळं बघत होती. जातीवरून काही आनंदी होत होती तर काहींना तमाशा बघायला मिळत होता. पोरं जायची वेळ आल्यावर मी तिथे पोचलो होतो. थोडासा आवाज वाढवून बोलल्यावर पोरं तिथून निघून गेली. बघून घेऊची भाषा वापरून ती पोरं जात होते. पोरांना विचारलं, भीती वाटते का? त्यांनी अजिबात भीती वाटत नाही असं सांगितलं. मग तिथूनच पुंडलिकनगरचे PI घनश्याम सोनवणे यांना फोन केला. त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना सूचना देत यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली. पोरी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला निघून गेल्या. तोवर स्थानिक नेते राजेंद्र जंजाळ यांना फोन केला. त्यांचा या पोरांशी काही संबंध आहे का विचारलं. समजून सांगावं असं सांगितलं. त्यांनी सांगितले, मी या पोरांना ओळखत पण नाही आणि मी स्वतः पोलिसांना फोन करतो. तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला पाठवा, आपण गुन्हा दाखल करू. अशा पोरांना पाठीशी घालण्यामध्ये काहीही अर्थ नाही. जंजाळ यांच्या विधानाचं खरोखर कौतुक आहे. त्यांचंही अभिनंदन की त्यांनी अशा पोरांना पाठीशी घालण्याची कृती केली नाही. आता त्या पोरी रात्रीच्या वेळेला 9-9:30च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोचल्या. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोरांच्या घरची मंडळी तिथं आली. त्यांनी तक्रार देऊ नका, पोरांचं आयुष्य खराब होईल अशी विनंती केली. खरं तर पोरांना त्यांनी सांगायला हवं होतं की बाबा, 4 चौघात तू त्यांचा अपमान केला आहे, मुलींची छेड काढली आहे, तू जा आणि त्यांची क्षमा माग. पोरांचे मायबाप पोरांना हे सांगायला तयार नव्हते आणि पोरं आग्रही होते की आम्ही माफी मागणार नाही, यांची तर मागणारच नाही, आम्ही बघून घेऊ. गुन्हा दाखल झाला. पोरांना अटक झाली. पोरं पोलीस स्टेशनमध्ये होती. आता पोलीस स्टेशनमध्ये पोरं म्हटल्यावर पोरांनी, पोरांच्या मायबापांनी किंवा संबंधित लोकांनी तात्काळ राजकारण्यांशी संपर्क साधायला सुरुवात केला. एका माजी स्थायी सभापतींनी माजी महापौरांशी संपर्क साधला आणि या दोघांनी मिळून पोरीच्या आईवडिलाशी संपर्क साधायला सुरुवात केली. जाऊ द्या, चुकले असतील, सोडून द्या, आपण काहीतरी यातून मार्ग काढू, असले शब्द, असल्या स्वरूपाच्या गोष्टी सुरू झाल्या. हे कितपत योग्य आहे? राजकारण्यांनी पोरीची छेड काढली, विनयभंग केला म्हणून जाऊ द्या म्हणून पोरीच्या मायबापाला फोन करावा आणि पोरींचं मानसिक खच्चीकरण करावं, ही कितपत चांगली गोष्ट आहे? आपल्याला चालेल हे? उद्या काही बरं वाईट झालं की मेणबत्त्या लावून फिरणारे आम्ही, नराधमांना फाशी द्या, नराधमांना अडकवा, नराधमांना तुरुंगात टाका अशी मागणी करणारे आम्ही किती वेळेला अशाच मागण्या करत मेणबत्त्या लावत फिरणार आहोत? जेव्हा घटना घडत असते तेव्हा हस्तक्षेप करण्यासाठी आमचे हात का बांधलेले असतात? जेव्हा मेणबत्त्या पेटवायची वेळ येते तेव्हा हातात मेणबत्ती घेऊन त्या पेटवत नराधमांना शिक्षा करा म्हणणारी मंडळी जेवढी असतात, त्यापैकी 10-5 जरी नराधमांना आवरणारी झाली ना, तर या देशातल्या सगळ्या मुली सुरक्षित होतील, सगळ्या महिला सुरक्षित होतील, याची जाणीव आम्हाला नाही का? शिवाजीनगरच्या त्या गर्दीत शेकडो माणसं होती जे हे सगळा तमाशा आनंदानं बघत होती, एंटरटेनमेंट म्हणून बघत होती. आमची एंटरटेनमेंट समजण्याची ही वृत्तीच आमच्या मुलींचा घात करते आहे, हे आमच्या लक्षात कसं येत नाही? मुलींची छेड, महिलांची छेड, त्यांच्यावर होणारे अत्याचार, हे जातीच्या निकषावर, जातीच्या दगडावर आम्ही किती दिवस घासून बघणार आहोत? ही अमुक जातीची, आरोपी अमुक जातीचा, मुलगा अमुक जातीची, मग आंदोलन चिघळायचं की नाही, करायचं की नाही, मग आरोपी विरुद्ध खोटी केस केली आहे, अशा स्वरूपाच्या कितीदा आम्ही या गोष्टी करणार आहोत? रस्त्यावर धडधडीतपणे, उघडपणे पोरं मुलींना छेडतात. रस्त्यावर त्याची निर्लज्ज कबुली देतात, बघून घेऊची भाषा वापरतात आणि तरीही आमचा समाज मूकपणे प्रेक्षक म्हणून मजा बघत जातो. माझा आक्षेप यावेळी पोलिसांवर नाही आहे. माझा आक्षेप यावेळी त्या मुलींच्या कपड्यावर नाही आहे. माझा आक्षेप यावेळी व्यवस्थेवर नाही आहे. माझा आक्षेप यावेळी ह्या घटना घडत असताना बघणाऱ्या निर्लज्ज, शंड आणि थंड समाजावर आहे, ज्यांनी फक्त बघण्याचं काम केलंय, थांबवण्याचं, अडवण्याचं किंवा धमकी देण्याचं काम केलंच नाही. त्या गर्दीतल्या 100-150 लोकांपैकी 10 लोकांनी जरी त्या पोराच्या कानफटात मारली असती तर पोराची चड्डी ओली आणि पिवळी झाली असती. माझा आवडता शब्द आहे, माफ करा, पण ती करण्यासाठीचं धाडस आमच्या लोकांच्या मध्ये नाही. हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे.
आता केस दाखल झाली आहे, केस वापस घेण्यासाठीचा दबाव आणला जातोय. त्यात काही राजकीय दबाव आहे, काही सामाजिक दबाव आहे. धंदा करायचा आहे, पोरींना रोज वावरायचं आहे, तुम्ही सांभाळून घेतलं पाहिजे, तुम्ही ॲडजस्ट केलं पाहिजे. अरे किती दिवस तुम्ही पोरीच्या जातीलाच सांगणार आहात की सांभाळून घेतलं पाहिजे. बाई तुला रोज वावरायचं आहे, बाई तुझ्या बापाला जे धंदा करायचा आहे. अरे काय चाललंय हे? तिला वावरायचं आहे म्हणून तिनं सांभाळून घेतलं पाहिजे, तिला जगात राहायचं आहे म्हणून तिनं चांगलं वागलं पाहिजे, तिनं विरोध नाही केला पाहिजे. तिला कोणी छेडलं, तिच्या अंगाला कोणी हात लावला, तिच्या शारीरिक व्यंगावर टीका केली तरीही तिनं सांभाळून घेतलं पाहिजे, कारण तिला समाजात वावरायचं आहे, पुढे पोरींची लग्न करायची आहेत. कसली भाषा आहे ही? कधी स्वीकारणारच नाही आहोत का आम्ही पोरींनी मुक्तपणे वावरणं? अशा कितीही घटना घडत असल्या तरीही आम्ही तोंड देखलं मुलांच्या बरोबरीच्या आहेत असं म्हणत राहतो, आणि जेव्हा प्रसंग येतो तेव्हा याच मुलींना आपण अडवत राहतो. किती दिवस हे चालणार आहे हाच माझा प्रश्न आहे. त्या गर्दीतल्या लोकांना एकालाही वाटू नये, हे का वाटू नये हा माझा प्रश्न आहे. पोलीस कधी कधी आपली भूमिका पार पाडतात. जगातल्या सगळ्याच ठिकाणी पोलीस असतील असं नाही. यामुळे पोलिसांवर माझं क्लीन चिट देतोय असंही नाही आहे. पोलिसांची जबाबदारी आहे अशा लोकांना धडा शिकवण्याची. ते करतील. नाही केल्यावर पोलिसांवर तुटून पडू, पण पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं आहे. APIनी गुन्हा दाखल करण्याला प्रतिसाद दिलेला आहे, पण लोक जेव्हा ती बाई पोलीस स्टेशनला जात होती तेव्हा तिच्यासोबत कोणीही गेलं नाही. त्यांना कुटुंबासहितच जावं लागलं, आणि तिथे दबाव टाकणारा देखील आजूबाजूचा समाज होता. हे आम्ही विसरतोय का? जातीच्या पडद्याआड लपतोय आपण? का घाबरतोय आपण? आणि हे घाबरणं किती दिवस राहणार आहे हाच माझा प्रश्न आहे. या प्रकरणात लक्ष घालणाऱ्या राजकारण्यांना विनंती आहे, बाबांनो लक्ष घालणारच असाल तर पोरांचं हे धाडस कमी होईल यासाठी घाला. लक्ष न घालणाऱ्या समाजाला विनंती आहे की आता वेळ आली आहे की तुम्ही अशा प्रकाराला डोळ्या देखत घडताना थांबवण्यासाठीची ती वेळ आता आलेली आहे. तुम्ही सांगणार असाल, तुम्ही अडवणार असाल तर अशी प्रकार रोखले जातील, आणि तुम्ही अडवणार नसाल तर या प्रकार करणाऱ्या लोकांना राजरोज बळ मिळेल. रस्त्यावर असे प्रकार घडू लागलेत तेव्हा तुम्हीच हे थांबवण्यासाठी पुढाकार घेऊ शकता, अन्यथा शंड बनून बघत राहा. नमस्कार.